नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे एक अदृश्य स्कॅन, जो प्रत्येक बॉस आपल्या कर्मचाऱ्यांवर नकळतपणे करत असतो. नाही नाही, हा तुमच्या कामाच्या रिपोर्टबद्दल नाहीये, तर तुमच्या वागणुकीबद्दल आहे. चला तर मग बघूया हा अदृश्य स्कॅन नक्की काम कसा करतो. हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच, नाही का? प्रमोशन असो किंवा साधी मीटिंग, आपल्या बॉसच्या मनात आपली नक्की काय इमेज आहे हे जाणून घ्यायचं कुतूहल तर असतंच. चला, आज याच प्रश्नाच्या उत्तराच्या जवळ जाऊया. एक गोष्ट लक्षात घ्या, हा स्कॅन म्हणजे काही फॉर्मल चेकिंग किंवा परीक्षा नाहीये. ही एक सतत चालणारी, बॅकग्राऊंडला सुरू असणारी प्रोसेस आहे. यात तुमचा बॉस, तुमचं कॅरेक्टर, तुमचा ॲटिट्यूड आणि भविष्यात तुम्ही कंपनीसाठी किती महत्त्वाचे आहात हे सगळं तपासत असतो. तर मग तुमची इमेज कशी तयार होतीये? ओके, तर सुरुवात करूया त्या गोष्टींपासून ज्या सगळ्यात आधी आणि रोजच्या रोज लक्षात येतात. तुमच्या कोणत्या छोट्या छोट्या सवयी तुमच्या प्रोफेशनल इमेजचा पाया रचत आहेत? चला बघूया. जरा विचार करून बघा, तुम्ही ऑफिसमध्ये येता कसे? एकदम शांतपणे वेळेवर येऊन दिवसाची सुरुवात करता की धावत पळत गडबडीत येता? तुमचं वेळेवर येणं हे फक्त हजेरी लावणं नाहीये. ते हे दाखवतं की तुमच्या वेळेवर आणि कामावर कंट्रोल आहे. यातूनच तुमच्या नियंत्रणाची किंवा गोंधळाची प्रतिमा तयार होते. आता ही गोष्ट तर बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. मीटिंगमध्ये तुम्ही कसे बसता हे तुमच्या शब्दांपेक्षाही खूप जास्त बोलून जातं. खांदे पाडून बसलात की सरळ मेसेज जातो, मला यात काही रस नाही. पण तेच जर तुम्ही पुढे झुकून ऐकत असाल तर ते दाखवतं की तुम्ही टीमच्या कामात पूर्णपणे गुंतलेले आहात. तुमचा बॉस हे हावभाव थेट तुमच्या इंटरेस्टचा आरसा म्हणून बघतो. बॉसचं लक्ष यावरही असतं की तुम्ही ब्रेकमध्ये कोणासोबत असता. अशा लोकांसोबत जे सतत तक्रारी करतात की अशा लोकांसोबत जे नवीन आयडियाजवर बोलतात. तुम्ही कोणाला निवडता यावरून तुम्ही कंपनीच्या कल्चरमध्ये किती फिट होता याचा अंदाज लावला जातो. तुमची संगत तुमच्याबद्दल काय सांगतेय याचा विचार केलाय का? चला, आता पुढच्या आणि खूप महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तुमची मानसिकता म्हणजे तुमचा ॲटिट्यूड कसा दिसतो. आव्हानं आणि फीडबॅकला तुम्ही जशी प्रतिक्रिया देता त्यातून तुमची खरी वृत्ती समोर येते. तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे, जेव्हा एखादी अडचण येते तेव्हा तुमचं पहिलं वाक्य काय असतं? तुम्ही थेट हे होणार नाही असं म्हणता की आपण यावर काय उपाय शोधू शकतो याचा विचार करता. ही एक छोटीशी गोष्ट आहे ना, ती बॉसच्या डोक्यात तुम्हाला 2 वेगवेगळ्या फाईल्समध्ये टाकते. एक प्रॉब्लेम क्रिएटर आणि दुसरी प्रॉब्लेम सॉल्व्हर. जेव्हा एखादी वाईट बातमी द्यायची असते तेव्हा तुम्ही ती कशी देता? पॅनिक होऊन सर खूप मोठी समस्या झालीये असं म्हणता, की शांतपणे सर एक इश्यू आहे पण त्यावर माझ्याकडे 2 सोल्युशन्स आहेत असं सांगता. प्रेशरमध्ये तुमची रिॲक्शन तुमची मॅच्युरिटी दाखवते आणि हेच ठरवते की तुम्ही टिकणार की तुटणार. स्वतःच्या चुकीची जबाबदारी घेणं हे खरं तर लीडरशिपचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. या उलट दुसऱ्यांवर ब्लेम टाकणं हे बॉसच्या नजरेत एक मोठा रेड फ्लॅग असतो. माझी चूक झाली हे एक साधं वाक्य तुमची विश्वासार्हता प्रचंड वाढवतं. जेव्हा तुम्हाला एखादं नवीन काम मिळतं तेव्हा तुमची पहिली, अगदी विचार न करता आलेली प्रतिक्रिया काय असते? मीच का? हा प्रश्न तुमच्या नाराजीचा सिग्नल देतो. पण हे कसं करायचं हा प्रश्न तुमची जबाबदारी घ्यायची तयारी दाखवतो. जेव्हा तुम्हाला काही फीडबॅक दिला जातो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे छोटे छोटे एक्सप्रेशनसुद्धा बॉसच्या नजरेतून सुटत नाहीत. फीडबॅक म्हणजे एक प्रकारची टेस्टच असते. तुम्ही तो शांतपणे ऐकून घेता की डिफेन्सिव्ह होता यावरूनच ठरतं की तुमच्यात गुंतवणूक करणं योग्य आहे की नाही. आता वळूया तिसऱ्या भागाकडे. तुमची बोलण्याची आणि लिहिण्याची पद्धत ही तुमची एक वेगळी व्यावसायिक ओळख, एक सिग्नेचर तयार करत असते. चला बघूया कशी. हे होऊन जाईल असं वारंवार म्हणणारे लोक अनेकदा विश्वास गमावतात. याउलट जे स्पष्टपणे सांगतात की या कामाला नीट करायला 2 दिवस लागतील, ते जास्त विश्वासार्ह ठरतात. कारण स्पष्टता हीच कमिटमेंटची पहिली पायरी आहे. तुमचा प्रत्येक ईमेल हा फक्त एक मेसेज नसतो, तो तुमच्या विचारांचा एक्स-रे असतो. तुमचे विचार किती क्लिअर आहेत, तुम्ही किती प्रोफेशनल आहात आणि तुमची कामाची पद्धत कशी आहे हे सगळं त्यातून दिसतं. एक चांगला, व्यवस्थित लिहिलेला ईमेल तुमची मॅच्युरिटी दाखवतो. ही एक जरा वेगळी पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सतत बडबड करणं हे अनेकदा कमी कामावर पांघरून घालण्याचा प्रयत्न असतो. याउलट
जी व्यक्ती विचारपूर्वक, शांतपणे आणि मुद्देसूद बोलते ती जास्त प्रभावी वाटते. बॉसला वाटतं की या व्यक्तीमध्ये काहीतरी सबस्टन्स आहे. आणि ह्या काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं की मीटिंगमध्ये नोट्स काढणं, इतरांबद्दल प्रोफेशनल भाषेत बोलणं किंवा क्लायंटशी आत्मविश्वासाने बोलणं. या सगळ्या गोष्टी तुमच्या कामाबद्दलची गंभीरता दाखवतात आणि तुमची इमेज तयार करतात. आणि आता आपण येतोय त्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्कॅनकडे. प्रत्येक बॉसच्या मनात हा एकच अंतिम प्रश्न असतो. हा कर्मचारी कंपनीसाठी एक लाँग टर्म ॲसेट म्हणजे मालमत्ता आहे की फक्त एक तात्पुरता रिप्लेसमेंट? तुमची खरी किंमत तुमच्या सध्याच्या स्किलवर नाही, तर तुम्ही किती वेगाने नवीन गोष्टी शिकता यावर आहे. जे सतत शिकत राहतात, स्वतःला अपडेट करत राहतात, तेच कंपनीची भविष्यातील खरी मालमत्ता असतात. जे शिकत नाहीत ते एक प्रकारे टाइम बॉम्बसारखे असतात. तर मग हा आहे तो शेवटचा प्रश्न जो तुमचं भविष्य ठरवतो. तुमच्या बॉसच्या नजरेत तुम्ही कोण आहात? एक सहज बदलता येणारा भाग की एक अविभाज्य मालमत्ता? बदली म्हणजे नक्की काय? म्हणजे असा कर्मचारी ज्याच्या असण्या नसण्याने टीमच्या कामावर काहीही फरक पडत नाही. त्यांचं काम कोणीही येऊन सहज करू शकतं. आणि मालमत्ता मालमत्ता म्हणजे ती व्यक्ती जिच्या 2 दिवसांच्या सुट्टीनं सुद्धा टीमचा सगळा रिधम बिघडून जातो. त्यांचं असणं हे टीमच्या स्थिरतेसाठी, तिच्या नाडीसाठी आवश्यक असतं. तर मग लक्षात ठेवा, तुमचा बॉस सतत तुमची वागणूक वाचत असतो, तुमचं बिहेवियर डिकोड करत असतो. तुमचं करिअर केवळ तुमच्या रिपोर्ट कार्डवर नाही, तर तुमच्या रोजच्या छोट्या छोट्या कृती, जी कथा सांगतात, त्यावर घडत असतं. स्वतःला विचारा, तुमची कथा काय सांगत आहे?